देशमुख यांचा कार्यकर्ता सतीश भोसले हा मारहाणीच्या घटनामुळे सध्या वादामध्ये सापडल्याचं बघायला मिळत आहे। अनेक खरं तर आरोप त्याच्यावर सध्या केले जात आहेत। तो सध्या फरार आहे। सतीश भोसले याच्याकडून अनेकांना अमानुष मारहाण करण्यात आली आणि त्याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहेत। सतीश भोसलेचे पैशांची मस्ती दाखवणारे व्हिडिओ सुद्धा चर्चेत आले आहेत। मारहाणीच्या व्हिडिओ नंतर सतीश भोसले पोलिसांच्या रडारवर असल्याचं समजतंय। सध्या पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे, मात्र तो फरार दिसतोय आणि किरसवाण्या राजकारणाचा बीड पॅटर्न आता या घटनेमुळे समोर आला। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्या सोबत आहेत। उदय, आपण बघू शकतो जवळपास 24 तास उलटलेले आहेत या घटनेला, जेव्हा ही अमानुष मारहाण झालेली होती। मात्र अजूनही जो सतीश भोसले आहे तो फरार असल्याचं बघायला मिळतो। नेमका कशा प्रकारे त्याचा शोध पोलिसांकडून सुरू दिसतोय? परवा ज्यावेळेस हा व्हिडिओ समोर आला त्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी या सगळ्या प्रकरणात लक्ष घातलं होतं आणि पीडित व्यक्ती समोर आला नव्हता तेव्हाच या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर दुसराही प्रकार समोर आला ज्यामध्ये पिता पुत्राला मारहाण करण्यात आली होती, त्या देखील प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता या दोन गुन्हे दाखल झालेले असताना आता पोलिसांनी देखील त्या सतीश भोसलेचा शोध घेणं सुरू केलं असून 2 पथकं त्याच्या शोधासाठी रवाना करण्यात आले, परंतु अद्यापपर्यंत तो मिळून आलेला नाही। या प्रकरणात आता जे पोलीस निरीक्षक आहेत शिरूर पोलीस ठाण्याचे गणेश धोकरट ते स्वतः या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच आम्ही आरोपींना अटक करू असं जरी त्यांनी म्हटलं असलं तरी अद्यापपर्यंत मात्र त्यांना आरोपींना अटक करण्यात यश आलेलं नाही। बरोबर। उद्या या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.